बिहारच्या बेगूर जिल्ह्यामध्ये घडलेली घटना सर्वांचंच मन सुन्न करणारी आहे. ममता कुमारी महिलेने सांगितलं, जेव्हा तिची सोनोग्राफी केली होती, तेव्हा सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांनी सांगितलं होतं की 2 जुळी बाळं आहेत म्हणून आणि ते दोन्ही पण जुळी बाळं पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. जेव्हा ही महिला डिलिव्हरीच्या टायमाला हॉस्पिटलमध्ये गेली, तेव्हा त्या महिलेला एवढं गोंधळून टाकलं की त्या महिलेला काहीच समजलं नाही आणि त्या महिलेसोबत एवढा भयानक प्रकार झाला की त्या महिलेला डॉक्टरांनी एवढं गोंधळून टाकलं. सरकारी हॉस्पिटलमधून थेट त्यांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये पाठवलं. जेव्हा या महिलेची डिलिव्हरी झाली, तेव्हा तिला जाणवत होतं की चक्क 2 बाळाचा जन्म झाला आहे आणि तिने आवाजसुद्धा रडण्याचा 2 बाळाचा ऐकल्याचं तिचं म्हणणं आहे. मात्र जेव्हा ती काही वेळानंतर बेशुद्ध झाली, तेव्हा ममता कुमारी शुद्धीवर आली आणि तेव्हा तिने 2 बाळाबद्दल विचारलं. तेव्हा तिला आणि त्यांच्या परिवाराला सांगण्यात आलं की सूज आल्यामुळे तुमचं पोट मोठं दिसत होतं. जेव्हा ममता कुमारीच्या परिवाराने खूप आग्रह केला डॉक्टरांकडे की तुम्ही तर सांगितलं होतं की 2 बाळं आहेत म्हणून, तेव्हा डॉक्टरांकडून त्या महिलेला आणि महिलांच्या कुटुंबाला चक्क शिवीगाळ करण्यात आली. डॉक्टरांनी सांगितलं, तुमचं एक बाळ घ्या आणि तुम्ही घरी जा. जेव्हा ते कुटुंब घरी आलं, तेव्हा त्यांच्या मनामध्ये सतत प्रश्न असायचा की आपलं एक बाळ नाही म्हणून. मात्र काही दिवसातच त्यांना समजलं की आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती. जेव्हा ही बातमी संपूर्ण गावामध्ये पसरली, तेव्हा एकच खळबळ उडाली आणि ममता कुमारीचं कुटुंब त्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेलं, तिथले स्टाफ समदा गायब होता. या कुटुंबाने पोलिसात धाव घेतली. आता हा प्रश्न पडला आहे, हे रॅकेट होतं की दुसरंच काही? अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या.